विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये गेल्या वेळेस खूप महत्त्वाचं आर्टिकल कंप्लीट केलं अँड दॅट वन इज नथिंग बट द लॉज ऑफ इलेक्ट्रॉलिसिस. ॲक्च्युली फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रॉलिसिस अँड फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रॉलिसिस. ओके, त्याच्यामध्ये दोन फॉर्म्युले आपण घेतले होते. आठवत असेल तर बघा, मास ऑफ सबस्टन्स फॉर्म विच कॅन बी इक्वल्स टू द I into T डिवाइडेड बाय 96,500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो मल्टिप्लाइड बाय मोलार मास. तो आपण जनरली काय करायचं, जर एकच सबस्टन्स विचारलं तर, आणि कंपॅरिझनमध्ये जर का दोन सबस्टन्स विचारलं तर मग आपण तो दुसरा फॉर्म्युला घेतला होता. तो फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे, ते फॉर्म्युले पाठ करून ठेवा. ठीक आहे, आता पुढचं आर्टिकल आपण क्लिअर करूया. व्हेन यू कॅन कन्सिडर अ इलेक्ट्रोलायटिक सेल, सी हियर. This one is the electrolytic cell, you know very well. In that one, the battery which can be used for the passing the electricity through this electrolyte. For example, you can take here the molten NaCl. And when you can carry out the electrolysis of molten NaCl, at that time what happens here? The cations that are the Na plus ions which can be attracted towards the negatively charged electrode, that is the cathode. Anions that are the Cl minus ions which can be negatively charged ions attracted towards the positively charged electrode, that is the anode. And you know very well, at anode oxidation carried out, at cathode reduction carried out. ठीक आहे, आता हे आपलं सगळं झालेलं आहे, त्याच्यावर फॅरेडेज लॉ पण आपण एक्सप्लेन केलेले आहेत. मग आता आपल्याला या आर्टिकलमध्ये काय शिकायचं आहे, तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, जरा थोडंसं लक्ष घ्या. समजून चला, आपण फॅरेडेज लॉमध्ये काय म्हटलं की इफ यू कॅन कन्सिडर अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ, the amount of electricity is directly proportional to the substance undergoes oxidation or reduction. ओके, हे आपण घेतलं होतं. आता इथं जर समजून चला NaCl आहे बघा, मी काय म्हणतोय, आणि हे NaCl आपण प्लस आणि मायनस असे त्याचे आयन्स तयार झाले, म्हणजेच थोडक्यात त्याचं काय झालं, इलेक्ट्रॉलिसिस झालं. पहिला आयडिया क्लिअर. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस आपण हे NaCl घेतलं अँड दॅट NaCl विच कॅन बी अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस Na plus and Cl minus. If you can say here that are the 100 molecules of NaCl and that out of these 100 can be undergoes dissociation. सगळ्यांचंच डिसोसिएशन झालं, लक्षात घ्या. म्हणजे जर कंप्लीट डिसोसिएशन झालं तर साहजिकच बाळांनो आपल्याला Na प्लस आणि Cl मायनस 100 मिळतील. लक्षात घ्या, कारण एका NaCl पासून एक Na प्लस आणि एक Cl मायनस, इथं 50-50 नाही येणार. लक्षात घ्या, म्हणजे एक NaCl घेतला असता आपण तर एक Na प्लस एक Cl मायनस, 100ला 100 मिळालं. असं जर होत असेल, दस इफ यू कॅन से इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन, कंप्लीट स्प्लिटिंग ऑफ कटायन अँड आनायन्स कॅन बी कॅरिड आउट, ॲट दॅट टाइम दॅट इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड एज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल ऍसिडमध्ये आपण शिकतो बघा, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, बरोबर आहे. बेसमध्ये शिकतो स्ट्रॉंग बेस, वीक बेस. तसं इथं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं, तर इट इज द इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी इझिली अंडरगोज कम्प्लिटली डिसोसिएशन, या यू कॅन से इट कॅन बी अंडरगोज मोर डिसोसिएशन. ॲट दॅट टाइम दॅट इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड एज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. पहिला पॉईंट क्लिअर बाळांनो. आता हे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, याचा अर्थ इकडे Na प्लस जास्त जातील, इकडे Cl मायनस जास्त जातील. Cl मायनसचं जास्त ऑक्सिडेशन होईल, क्लोरीन जास्त इव्हॉल्व होईल. Na प्लसचं जास्त रिडक्शन होईल, सोडियम जास्त डिपॉझिट होईल. सगळं आपलं अगोदर झालेलं आहे, बरोबर. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा पॉइंट क्लिअर झाला. व्हॉट इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? इट इज अ इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन. दॅट वन इज कॉल्ड द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सपोज फॉर एक्झाम्पल इंस्टेड ऑफ दिस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट द नेक्स्ट वन इट इज द वीक इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये कोण येईल ते पण एक्झाम्पल देतो. NaCl, कुठलाही सॉल्ट घ्या बाळांनो, NaCl घ्या, MgCl2 घ्या, AlCl3 घ्या, किंवा एखादं स्ट्रॉंग ऍसिड घ्या, HCl, H2SO4, HNO3, किंवा एखादं स्ट्रॉंग बेस घ्या, NaOH, KOH. लक्ष देते का बघा. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, दॅट वन इज नथिंग बट द वीक इलेक्ट्रोलाइट. आता वीक म्हटलं की आपल्याला माहिती आहे, तर वीकचं स्पेलिंग लक्षात घ्या, नाहीतर दुर्दैवानं लेखा तुम्ही काय करता, WEEK करता. वीक म्हणजे आठवडा. इथं हे वीक इलेक्ट्रोलाइट वेगळं आहे. याचा अर्थ असा नाहीये की हे अशक्त आहे, अशक्त नाहीये. थोडक्यात काय, जसं हे स्ट्रॉंग आहे कंप्लीट डिसोसिएशन, तसंच जर हे वीक आहे तर ह्याचं डिसोसिएशन कमी होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कॅरीड आउट द डिसोसिएशन ऑफ ॲक्वियस ॲसिटिक ऍसिड. ओके, व्हॉट हॅपन्स हियर, इफ यू कॅन से हियर, आता मी इथं डबल एरो काढला. का डबल काढला, तर याचं कंप्लीट नाही डिसोसिएशन होत. मग आपल्याला काय मिळणार, तर देर इज द फॉर्मेशन ऑफ ॲसिटेट आयन अलॉंग विथ फॉर्मेशन ऑफ H प्लस आयन्स. ओके, सो दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल यू हॅव द 100 मोलिक्युल्स ऑफ दिस ॲसिटिक ऍसिड. एक एक्झाम्पल म्हणून घेतोय, लक्षात घ्या आपण. आउट ऑफ दिस 100
ओनली 20 अंडरगो डिसोसिएशन. बघा मी काय म्हटलं, 100 पैकी फक्त किती जणांचं डिसोसिएशन झालं, तर 20. म्हणजे याच्याजवळ किती राहतील, 100 - 20 म्हणजे 80 शिल्लक राहतील. बघा ऍज अ ऍसिटिक ऍसिड. आणि हे जे 20 डिसोसिएट झाले का नाही, त्याचे तुम्हाला काय मिळतील, ऍसिटेट आयन आणि H+ आयन. आता लक्षात आलं. म्हणजे इथं जर वीक इलेक्ट्रोलाइट वापरलं तर ऍट दॅट टाइम द कटायन्स अँड अनायन्स विच कॅन बी कलेक्टेड ऍट दॅट रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड दे कॅन बी हॅव्हिंग अ मिनिमम क्वांटिटी. बरोबर बाळांनो, लेस क्वांटिटी मिळणार. म्हणजे असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, वीक इलेक्ट्रोलाइट. अँड वीक इलेक्ट्रोलाइट आर नथिंग बट, इन शॉर्ट लक्षात ठेवा, वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. ओके, आयन इक्विलिब्रियम मध्ये आणखी तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल. ओके, आता नंबर नेक्स्ट वन. Suppose for example, when you can carried out the electrolysis of aqueous sugar, या sugar solution, या you can say urea solution, या you can say that is the glucose solution. मी फक्त शुगर एक लक्षात घ्या, क्रिस्टलाइन शुगर इज द बॅड कंडक्टर. लक्षात घ्या, सॉलिड NaCl इज द बॅड कंडक्टर, मोल्टन NaCl या ॲक्वियस NaCl गुड कंडक्टर. तसं म्हणजे क्रिस्टल फॉर्म मध्ये तुम्ही गेला ना तर बॅड कंडक्टर आहे. युरिया, ग्लुकोज. पण याच्यामध्ये जर का थोडं जरी पाणी असेल, ॲक्वियस कंडिशन असेल, शुगर असेल, सोल्युशन असेल, तर मग मात्र त्याला आपण काय म्हणतो, तर सोल्युशन म्हणतो. ओके, आता हे शुगर घ्या, युरिया घ्या आणि ग्लुकोज घ्या बाळांनो. इथं जर तुम्ही घेतलं समजून चला, याच्याऐवजी आपण आता इथं लिहिलं शुगर सोल्युशन. ओके, आणि शुगर सोल्युशन जर लिहिलं ना तर असे प्लस मायनस आयन्स आपल्याला मिळत नाहीत. लक्षात घ्या. म्हणजेच आपण इथं काय केलं पाहिजे, तर शुगर सोल्युशन या युरिया सोल्युशन या ग्लुकोज सोल्युशन डज नॉट फॉर्म्स कटायन्स अँड अनायन्स इन देअर aqueous solution. Okay, and meaning of that one, if there is the not formation of the positive and negatively charged ions, the electrolysis cannot be carried out. म्हणजे याचं आपण इलेक्ट्रोलिसिस करू शकत नाही. दे आर द बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. आणि असं जर असेल तर त्या सोल्युशन्सना बाळांनो काय म्हणायचं, नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणायचं. व्हॉट आर दिस वन नॉन इलेक्ट्रोलाइट्स? दीज आर द सोल्युशन्स, या दीज आर द सबस्टन्सेस which does not undergoes electrolysis, that are called as the non-electrolytes. हे तीन definitions clear: strong electrolyte, weak electrolyte and non-electrolyte. Okay, after these three definitions we can turn to the next article, and that one is nothing but the electrolytic conduction. ओके, आता हे लिहून ठेवले, आपला वेळ वाचावा म्हणून लिहून ठेवलं, नाही तर मग मी नंतर एक्सप्लेन करत असताना लिहिलं असतं, पण अगोदर का लिहिलं तर थोडा वेळ कमी लागेल आपल्याला, एक्सप्लेन जास्त करता येईल. आता व्हॉट इज द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्शन? सी फर्स्ट वन. कंडक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे वहन होणे. इलेक्ट्रिसिटीचं वहन म्हणजेच कंडक्शन होत असेल तर त्याला आपण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्शन म्हणतो. दॅट इज नथिंग बट बाय पासिंग दिस इलेक्ट्रिसिटी थ्रू दिस बॅटरी इन टू द सोल्युशन. मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी at that time, that one is called as the electrolytic cell, that apparatus, yeah, that phenomenon is called as the electrolysis. बरोबर आहे, म्हणून त्याला नाव दिलं इलेक्ट्रोलाइटिक कंडक्शन. तुम्ही इलेक्ट्रोलिसिस करताय. आता काय होतंय, सी फर्स्ट वन. ही इथं बाळांनो आपली बॅटरी आहे, लक्षात घ्या. याच्यामधून तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास केली. दिस इज द कॅथोड, दिस इज द एनोड, विच आर मेड अप ऑफ ग्राफाइट रॉड्स. जनरली समटाइम्स यू कॅन यूज द प्लॅटिनम रॉड्स आर ऑल्सो. बरोबर आहे, हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ग्राफाइट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, का त्याचं रिझन सांगितलंय. इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर इथं आपण घेतलं मोल्टन NaCl. मग या NaClचं काय झालं, डिसोसिएशन, Na+Cl-. Cl- इकडे पळाले, Na+ इकडे गेले. लक्ष देताय का बघा. आणि मग तुमचं इलेक्ट्रोलिसिसच्या तुम्ही रिॲक्शन लिहिल्या. पण एक एक पॉइंट क्लिअर करा ना बाळांनो. ज्या वेळेस तुम्ही समजून चाला हा ग्राफाइट जो आहे हा रॉड आपण वापरला किंवा इथं प्लॅटिनम वापरलं तर तुम्ही याच्यामधून काय पास करताय, इलेक्ट्रिसिटी पास करताय. म्हणजे ऍक्च्युली दिस टू इलेक्ट्रोड्स, एनोड अँड कॅथोड, दॅट आर द गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. आणि हे जे दोन इलेक्ट्रोड आहेत का नाही बाळांनो, यांना म्हणायचं मेटॅलिक या इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. सी हियर, what are the metallic electronic conductor? See first one, these are the electrodes, what I say, through which the electricity is conducted due to electrons. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मेटल वायर घेणार आहे बाळांनो, समजून चला ही मेटल वायर आहे, कन्सिडर करा. मी या बाजूला असं पकडलेलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने जर का समजून चला इलेक्ट्रिसिटी इथून पास केली तर मला लगेच काय जाणार, तर इकडे शॉक लागेल. पण जर ही मेटल आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणतो. का,
तर त्या मेटलमध्ये बाळांनो काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आणखीन सॉलिड स्टेटमध्ये तुम्ही डीपमध्ये शिकणार आहे, लक्षात घ्या. आणि दॅट फ्री इलेक्ट्रॉन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. आणि असं जर असेल म्हणजे ज्यांच्यामधून इलेक्ट्रॉन जर का इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतील, बघा मी काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतील तर दॅट कंडक्टर्स आर कॉल्ड ॲज मेटॅलिक या दॅट आर कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. ओके. इफ यू कॅन कन्सिडर, यू कॅन यूज हिअर कॉपर मेटल. तुम्ही एनोड आणि कॅथोड कॉपर म्हणून वापरला, तुम्ही झिंक म्हणून वापरला, अल्युमिनियम वापरला, लक्षात घ्या, निकेल वापरला, क्रोमियम वापरला, हे सगळे एक्झाम्पल मी मेटलचे घेतोय. प्लॅटिनम वापरा, सिल्वर वापरा, गोल्ड वापरा. मी काय म्हटलं लक्षात घ्या, सगळे एक्झाम्पल मी मेटलचे घेतले म्हणून त्यांच्या कंडक्शन कशामधून होणार आहे, थ्रू इलेक्ट्रॉन्स दॅट आर कॉल्ड ॲज द मेटॅलिक या इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. पण मनात प्रश्न काय येतो तुम्हाला तेही क्लिअर करतो, म्हणजे कुठली शंका नाही राहिली पाहिजे. आपण इथं जर हे ग्राफाईट रॉड वापरले तर ग्राफाईटचा फॉर्म्युला बाळांनो आपण सिम्बॉल लिहिलाय कार्बन. बरोबर आहे. अँड ऍक्च्युली कार्बन इज नॉट अ मेटल, इट इज द नॉन मेटल. आणि मग मनात प्रश्न येतो की सर जर तुम्ही ग्राफाईट वापरलं म्हणजे जर कार्बन वापरलं तर त्याला तुम्ही मेटॅलिक कंडक्टर कसं म्हणणार. बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ इथं क्लिअर करा की ग्राफाईट याला आपण मेटॅलिक किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टर का म्हणतोय बाळांनो, तर थ्रू दिस ग्राफाईट, आठवत असेल तर बघा सुरुवातीला बोललोय आपण, कार्बन इज हॅव्हिंग sp2 हायब्रिडायझेशन इन ग्राफाईट स्ट्रक्चर. सॉलिड स्टेटमध्ये डिटेलमध्ये जाणार आहे. आणि sp2 हायब्रिडायझेशन असल्यामुळं त्याच्यामधला एक इलेक्ट्रॉन फ्री राहतो अँड दॅट फ्री इलेक्ट्रॉन विच कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिसिटी अँड हेन्स इफ द कंडक्शन कॅन बी कॅरिड आउट थ्रू इलेक्ट्रॉन्स, therefore graphite is a metallic या electronic conductor which can be used as anode or cathode in electrolysis in electrolytic cell. म्हणजे तो पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे हे एक क्लिअर करा, लक्षात येतंय का बघा. ठीक आहे. म्हणजे इथं आपण पहिल्यांदा मेटॅलिक कंडक्टर बद्दल बोललो. आणि कोण असतं तर एनोड आणि कॅथोड जे तुम्ही वापरता का नाही ते मेटॅलिक कंडक्टर, इलेक्ट्रिसिटी थ्रू दॅट इज द इलेक्ट्रॉन्स. आता इथं आपण NaCl घेतलं, इलेक्ट्रोलिसिस आहे. याचं डिसोसिएशन झाल्यावर काय मिळालं, Na+ आणि Cl-. लक्षात येतंय का बघा. म्हणजे यांचे काय तयार झाले, आयन्स तयार झाले. आणि आयन्सच्या मार्फत जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असेल थ्रू आयन्स, लक्षात आलं, म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, पास केल्यानंतर त्याचं डिसोसिएशन झालं. आयन्सच्या मार्फतमध्ये जर काही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असेल तर दॅट कंडक्टर्स आर कॉल्ड ॲज आयोनिक कंडक्टर्स या इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. व्हॉट आय से, म्हणजे व्हॉट आर द आयोनिक कंडक्टर, दॅट इज नथिंग बट इन शॉर्ट यू कॅन से द गिव्हन इलेक्ट्रोलाइट विच इज अंडरगोज इलेक्ट्रोलिसिस. मी काय म्हणतो बघा, मग ते स्ट्रॉंग असू दे वीक असू दे, नॉन इलेक्ट्रोलाइट्स याच्यामध्ये येणार नाहीत. बरोबर आहे. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द सबस्टन्स which can be used for the electrolysis, which can be undergoes dissociation to produce cations and anions, and through these ions, what I say, if the conduction of electricity can be carried out at that time, that are called as the ionic or electrolytic conductor. म्हणजे हा आपला पहिला तुमचा डेफिनिशनचा पॉइंट क्लिअर झाला. आणि आपल्याला माहिती आहे ना बाळांनो, इथं जे आपण इलेक्ट्रोलाइट घेऊ त्याचे प्लस आयन्स आणि मायनस आयन्स तयार होतील, त्या रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडला ते अट्रॅक्ट होतील. बरोबर. म्हणून त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोलायटिक या आयोनिक कंडक्टर. म्हणजे एक आहे इथं तुम्ही इलेक्ट्रोलिसिस जे करता याच्यामध्ये दोन टाईपचे कंडक्टर घेतले, एनोड आणि कॅथोड जे तुम्ही वापरताय त्याला म्हणायचं मेटॅलिक कंडक्टर आणि जे इलेक्ट्रोलाइट वापरताय ना त्याला म्हणायचं आयोनिक कंडक्टर. पॉइंट क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन दिस वन मेटॅलिक कंडक्टर. व्हॉट हॅपन्स हिअर, when you can carry out the electrolysis, point लिहून ठेवलाय लक्षात घ्या, when you can carry out the electrolysis there is the not transfer of matter can be carried out. While in ionic conductor there is a transfer of matter can be carried out. याचा अर्थ काय रे, तर एनोड आणि कॅथोड मधनं इलेक्ट्रिसिटी पास केली म्हणजे इथनं इलेक्ट्रिसिटी आली, याच्यामधले इलेक्ट्रॉन्स इकडं ऑक्सिडेशन होईल, तो इलेक्ट्रॉन देणार आहे, तो तुम्हाला इकडं कॅथोडकडे मिळेल, हा इलेक्ट्रॉन घेईल, इथं सोडियमचं डिपॉझिशन होईल. पण हा जो ग्राफाईट रॉड आहे तो आहे तसाच राहिला ना. त्याच्यामधलं जे मॅटर आहे म्हणजे कार्बनची ट्रान्सफर झाली का, तर अजिबात नाही. इकडून तिकडे गेला का, नाही. हालचाल झाली का, नाही. म्हणजे नो ट्रान्सफर ऑफ द मॅटर कॅन बी कॅरिड आउट इन मेटॅलिक कंडक्टर. बट इन आयोनिक कंडक्टर ट्रान्सफर ऑफ मॅटर कॅन बी कॅरिड आउट. का, तर घेताना NaCl घेतलं होतं,
पण नंतर काय तयार झालं तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ Na प्लस अँड Cl मायनस आयन्स. दॅट वन इज नथिंग बट देर इज अ ट्रान्सफर ऑफ मॅटर कॅन बी कॅरिड आउट इन आयोनिक कंडक्टर while the not transfer of matter can be carried out in metallic conductor. लक्षात येत आहे. नंबर नेक्स्ट वन, नॉट इन्व्हॉल्व केमिकल चेंज या केमिकल रिएक्शन, बट इन दिस वन आयोनिक कंडक्टर देर इज द केमिकल रिएक्शन कॅन बी कॅरिड आउट. क्लिअर कट आहे ना बाळांनो. हा कार्बनची रिएक्शन कोणाबरोबर होत नाहीये, पण NaCl मधला Na प्लस रिडक्शन होत आहे, त्याचं सोडियम तयार होत आहे. Cl मायनसचं ऑक्सिडेशन होत आहे, त्याचा क्लोरीन गॅस तयार होतोय. म्हणजे इन केस ऑफ आयोनिक कंडक्टर देर इज द केमिकल चेंज या केमिकल रिएक्शन्स कॅन बी कॅरिड आउट, व्हाईल इन मेटॅलिक कंडक्टर नो केमिकल रिएक्शन कॅन बी कॅरिड आउट. बरोबर आहे. हे 3 पॉइंट्स काय प्रॉब्लेम नाही. महत्वाचा पॉइंट हा इथं आहे आणि हा ऍक्च्युअली तुम्हाला फिजिक्स मध्ये झालाय. T is nothing but the temperature, R is nothing but the resistance and G is nothing but the conductance. लक्षात घ्या. इथं आणखीन एक क्लिअर करतो. आपल्याला थर्मोडायनेमिक्स मध्ये गिब्स एनर्जी झालेली आहे. लक्षात येत आहे. गिब्स एनर्जीला पण नोटेशन कॅपिटल जीच आहे आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जो कॅपिटल जी आहे त्याला म्हणायचं कंडक्टन्स. मी काय म्हटलं लक्षात घ्या. मग आता तुम्हाला एवढं तर लक्षात येईल ना बाळांनो, थर्मोडायनेमिक्सवर जर आपल्याला क्वेश्चन विचारलाय तर जी फॉर गिब्स एनर्जी, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर विचारलाय तर जी फॉर कंडक्टन्स, असं लक्षात आलं. आता इथं बघा, समजून चला मेटॅलिक कंडक्टर. एक साधं एक्झाम्पल घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होतंय तर टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. तुम्हाला झालंय फिजिक्स मध्ये, काय जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. फाईल द टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कंडक्टन्स. एक साधं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला खरं पटवून देतो. व्यवहारातलं एक्झाम्पल बघा बाळांनो. आपल्याला माहिती आहे घरामध्ये आपल्याला का नाही, जिथं मीटर असतो तिथं फ्यूज असते, है का नाही आपली, आणि त्या फ्यूज मध्ये एक छोटीशी तार असते. बरोबर आहे. कारण का त्याच्यामधूनच काय होतं, इलेक्ट्रिसिटी पुढे पास होते, है का नाही. आणि त्या फ्यूज मध्ये जी तार आपण बसवतो का नाही, ती तार एकदम अशी पातळ असते बघा, जाड तार नाही तुम्ही बसवत. बरोबर आहे माझं. त्या फ्यूज मध्ये पातळ तार का पातळ तार असते रे, एकदम अशी म्हणजे म्हणतो ना आपण पटकन मेल्ट होणारा मेटल तिथं वापरला जातो. का तर कसं असतं माहिती आहे का, समजून चला फॉर एक्झाम्पल एकदम इलेक्ट्रिसिटीचा लोड आला. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये समजून चला कधी कधी लाईट काय होते, ऑफ होते, है का नाही. आणि लाईट गेल्यानंतर खूप वेळानं लाईट येते आणि समजा जर आपला ऑलरेडी सगळी बटणं चालू असतील तर एकदम तो लोड येतो ना. बरोबर. आणि तारा तापतात आपल्या. बरोबर आहे. म्हणजे जास्त जर लोड आला तर तारा आपल्या काय होतात, त्या वायर्स तापणार ना, हीट होणार त्यांना. मग ती जर समजा फ्यूज मधली तार एकदम तार जी आहे का नाही, ती तार पातळ असेल एकदम अशी, आणि जर लोड आला तर ती पटकन मेल्ट होते. आणि मेल्ट झाली, लक्षात घ्या, मेल्ट झाली की तुमचा जो काय येणारा कंडक्टन्स आहे तो थांबवला ना तिथंच. बरोबर आहे. मेल्ट झाली, पुढे काय होणार नाही, इलेक्ट्रिसिटी पासच होणार नाही. म्हणजे मेल्ट झाल्यानंतर कंडक्टन्स कमी झाला, रेजिस्टन्स वाढला. कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपण लोड आल्यामुळं तार मेल्ट झाली म्हणजे काय वाढवलं, टेम्परेचर वाढवलं. लक्षात घ्या. इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस द रेजिस्टन्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. ती तार मेल्ट झाली म्हणजे रेजिस्टन्स वाढला. पण दुर्दैवानं जर फ्यूज मध्ये तुम्ही अशी जाड तार जर लावली, मला सांगा बाळांनो, आणि ती मेल्ट नाही झाली तर आहे ते आलेलं व्होल्टेज सगळं आपल्या घरामध्ये जर आलं तर आपण कधी कधी ऐकतो ना, लोड आल्यामुळं फ्रीज खराब झाला किंवा टीव्ही खराब झाला. लक्ष देतंय का बघा. म्हणजे याचा अर्थ त्या फ्यूज मधून आपण पातळ तार जी वापरतो ती बघा याच्यासाठी वापरतो बाळांनो. तुम्ही व्यवहारातलं एक्झाम्पल लक्षात ठेवलं ना, केमिस्ट्री तुम्हाला खरंच खूप सोपे आहे. व्हॉट इज दिस वन, टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स इन्क्रीजेस. याचा अर्थ काय, या बॅटरीमधून तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी पास करताय पण टेम्परेचर जर वाढलं तर मग मात्र याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कमी प्रमाणात पास होईल, रेजिस्टन्स वाढल, कंडक्टन्स कमी होईल. लक्षात आलं. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टन्स डिक्रीजेस फॉर मेटॅलिक या इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. लक्षात येतंय का बघा. आणि बरोबर याच्या उलट समजून चला. फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक द इलेक्ट्रोलाइट. द टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द कंडक्टन्स. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टन्स इन्क्रीजेस. फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक घरी गेल्यानंतर एक्झाम्पल तुम्ही करून बघा. म्हणजे एक साधा आहे. आपण पाणी घ्यायचं, मला सांगा करायची मी गरज तुम्हाला लक्षात येईल. पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये समजा कोल्ड वॉटर घेऊया, आपण एक्झाम्पलला डायरेक्टच घेऊया. कोल्ड वॉटर या साईडला घेऊया. ओके. एकदम थंड पाणी घेऊया जरा थोडंसं, आणि इकडं एकदम हॉट वॉटर घेऊया. आणि त्याच्यामध्ये सेम क्वांटिटी घ्या पाहिजे तर, आणि त्याच्यामध्ये सेम क्वांटिटीचं का नाही NaCl टाका, 1 चमचा मीठ टाका. मला सांगा कोल्ड मध्ये लवकर डिझॉल्व्ह होईल का हॉट मध्ये लवकर डिझॉल्व्ह होईल रे बाळांनो. प्रयोग करून बघा.
तुम्ही जर का हॉट वॉटर घेतलं का नाही तर त्याच्यामध्ये काय होतं, लगेच NaCl डिझॉल्व्ह होतं. म्हणजेच काय झालं, NaCl डिझॉल्व्ह झालं म्हणजेच काय झालं, थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण शिकलो ना, त्याचा Na+ वेगळा गेला, Cl- वेगळा गेला, Na+ ला वॉटर ऑफ हायड्रेशन, Cl- ला वॉटर ऑफ हायड्रेशन. आठवतंय का बघा, बरोबर. म्हणजे याचा अर्थ जेवढं तुम्ही टेम्परेचर वाढवलं तेवढं प्लस मायनस सेपरेट झालं, म्हणजे साहजिकच आयोनिक कंडक्टर काय झाला, वाढला, कंडक्टन्स वाढला, बरोबर आहे. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस ॲट दॅट टाइम, कंडक्टन्स इन्क्रीजेस इन केस ऑफ आयोनिक कंडक्टर. अँड हिअर कॅन से द टेम्परेचर इन्क्रीजेस बट रेजिस्टन्स डिक्रीजेस. कंडक्टन्स इन्क्रीजेस म्हटल्यानंतर रेजिस्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे इन केस ऑफ आयोनिक कंडक्टर. ऍक्च्युली हा फरक तुम्हाला काय गरज नाही, आता तुमच्या नवीन सिलेबसला डिस्टिंग्विश बिटवीन नाहीये. पण मी का सांगितलं तर नुसतं फक्त 1-2 डेफिनेशन सांगितले असते आणि मी पुढे गेलो असतं, माझं उरकलं असतं, नाही असं नाही. पण त्याच्यामधलं डिटेलमध्ये आपण अभ्यास करूया जेणेकरून सीईटीला काही पॉईंट्स आपल्याला उपयोगी पडतील. आता याच्यानंतर मग पुढचं आर्टिकल आपल्याला क्लिअर करूया. ओके ओके. आता थोड्या वेळापूर्वी आपण मेटॅलिक अँड आयोनिक कंडक्टर्स याच्यामध्ये थोडंसं डिफरन्शिएशन केलं आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रॉन, नॉन इलेक्ट्रोलाइट याचे डेफिनेशन घेतले. ठीक आहे. आता कंडक्शन आपण जे घेतोय, इलेक्ट्रिकल कंडक्शन ऑफ अ सोल्युशन, हे तुम्हाला झालेलं आहे, फटकन मांडून ठेवलं. फिजिक्समध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे. वेन यू कॅन कन्सिडर द रेजिस्टन्स, आर कॅन बी स्टँड फॉर रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्ट अपॉन एम्पियर, बरोबर आहे. म्हणजे V/I आलं. आता दोन्ही कंपॅरिझन मध्ये आपण काय केलंय तर आपल्याला महत्त्वाचं लागणार आहे ते आपण घेऊ नंतर. रेजिस्टन्स अँड कंडक्टन्स आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर. यू नो व्हेरी वेल, R इज इक्वल टू 1/G या G इज इक्वल टू 1/R. ते आता लिहित बसत नाही. मग आता R इज इक्वल टू तर V/I ही डेफिनेशनच आहे रेजिस्टन्सची, तर G इज इक्वल टू काय येणार आहे, I/V, बरोबर आहे. करंट इन एम्पियर डिवाइडेड बाय इलेक्ट्रिसिटी इन व्होल्ट. आता जर व्होल्ट जे आहे त्याचं युनिट आलं व्होल्ट, करंट इन एम्पियर इथं एम्पियर युनिट आलं, बरोबर आहे. म्हणजे याचं युनिट, रेजिस्टन्स युनिट तुम्ही वापरता ओहम, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ झालंय तुम्हाला. ओहम इज इक्वल टू काय आलं, व्होल्ट पर एम्पियर. आता ओहमला 1 ओहम इज इक्वल टू 1 पर सिमेन. सिमेन हे सुद्धा त्याचं युनिट आहे आणि सिमेन ऍक्च्युली कुणाला म्हणतो आपण तर पर ओहमला म्हणतो. म्हणजे कंडक्टन्सचं युनिट सिमेन आहे, लक्षात घ्या. युनिटसाठी एक आपल्याला एमसीक्यू असतो म्हणून हे सांगायचं आहे, हे माहिती आहे तुम्हाला सगळं. कंडक्टन्सचं युनिट सिमेन आहे. मग कंडक्टन्स G इज इक्वल टू काय आलं, I/V. आयचं युनिट काय, एम्पियर. व्हीचं व्होल्ट, एम्पियर पर व्होल्ट इज इक्वल टू 1 पर ओहम इज इक्वल टू 1 सिमेन. म्हणजे हे कंडक्टन्सचं युनिट झालं बाळांनो आणि हे रेजिस्टन्सचं युनिट झालं, बरोबर आहे. बट अकॉर्डिंग टू दिस वन द रेजिस्टन्स इज, आठवतंय का बघा, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ, फाईल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट मटेरियल. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा एक आपण युनिट लेंथची वायर ही घेऊया, आपण सॉरी युनिट क्रॉस सेक्शनलची वायर घेऊया आणि ती छोटीशी वायर इथं ठेवली. बघा लक्षात घ्या, मी इथं पकडलं आणि तुम्ही इथून मला जर का इलेक्ट्रिसिटीचा शॉक द्यायचा प्रयत्न केला, मला शॉक लागणार आहे. जर कमी असेल तर लवकर लागेल, बरोबर आहे. पण आपली वायर खूप लांब आहे, खूप भरपूर मोठी लांब आहे आणि तेवढ्याच समजा का आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय म्हणू आपण ह्याची इलेक्ट्रिसिटी पास केली, तीव्रतेची तेवढ्याच अगदी ह्याची, तर आपल्याला आपण लांब असल्यामुळं जो शॉक लागणार आहे तेवढा पटकन नाही लागणार. थोडा का होईना वेळ लागेल. म्हणजे रेजिस्टन्स वाढला, लेंथ वाढली, रेजिस्टन्स वाढला. का तर कंडक्टन्स कमी झाला. म्हणजे रेजिस्टन्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ दॅट वायर, फाईल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया. आणि मगाशीच आपण बोललो बाळांनो, आठवतंय का बघा, फ्यूज मध्ये जर आपण जाड वायर घातली का नाही तर कंडक्टन्स लगेच जाणार आहे. म्हणजे जेवढी जाड वायर जास्त तेवढा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त, बरोबर का माझं. म्हणजे त्याच्यातून कंडक्टन्स लवकर जाणार आहे, रेजिस्टन्स कमी होईल. म्हणून रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया, फाईल द डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. तेच बरोबर कंपॅरेटिव्हली आपण इथं घेतलंय. एका खाली एक घेण्यापेक्षा मी कंपॅरिझन मध्ये मांडलंय. कंडक्टन्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येईल, क्रॉस सेक्शनल एरिया. मग अशी आपण फ्यूज मधल्या जाड वायरचं एक्झाम्पल घेतलं आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर. आता हे जर प्रॉपर्टी साइन आपण हे बाजूला केलं आणि इक्वलिटी साइन घेतलं तर रेजिस्टन्स इज इक्वल टू रो, हा आपल्याला माहिती आहे, रो इंटू L/A अँड दॅट रो इज कॉल्ड ॲज द रेजिस्टिव्हिटी या इट इज कॉल्ड द स्पेसिफिक रेजिस्टन्स, बरोबर आहे. आणि इथं जर गेलो आपण तर G इज इक्वल टू K घेतलं, याला कॅपा म्हणायचं. लक्षात घ्या, काही वेळा काही जण कप्पा म्हणतात, व्हॉट एव्हर, मला प्रोनाउन्सिएशनची काय नाही आपल्याला माहिती पाहिजे. K
इंटू काय येईल ए अपॉन यल, म्हणजे के इज कॉल्ड एज द कंडक्टिव्हिटी या इट इज कॉल्ड एज द स्पेसिफिक कंडक्टन्स. आणि आपल्याला महत्वाचा हाच आहे, लक्षात घ्या कंडक्टिव्हिटी आपल्याला पुढे लागणार आहे आणि म्हणून आपण इथं क्लिअर करूया. मग आता क्लिअर कट आहे ना बाळांनो. परत इकडं आलं रोचं काय आलं, रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन यल. इकडं के इज इक्वल टू काय आलं जी इंटू यल बाय ए. बरोबर आहे. मग आता हे बघा रेजिस्टन्सचं युनिट काय आहे ओहम. आता एचं युनिट आपल्याला माहिती आहे, याचं युनिट मीटर स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय लेंथ मीटर. मीटर स्क्वेअरला मीटर कॅन्सल झाला, काय राहिला मीटर, म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. याचं युनिट काय आलं रेजिस्टिव्हिटीचं ओहम मीटर. लक्षात येतंय का बघा. आणि मग आपल्याला ओहम म्हणजेच माहिती आहे पर सिमेन मीटर. त्याच्या खाली मी लिहिलंय पर सिमेन सेंटीमीटर. का तर प्रॅक्टिकलमध्ये हे युनिट वापरतात अँड दिस इज द एसआय युनिट. लक्षात घ्या गेल्या वर्षी युनिट टॉपिक तुम्हाला झालेला आहे. बरोबर. तसं तुम्ही इकडे आला के कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू जीचं युनिट काय पर ओहम. आणि इथं आता बघा इथं गंमत काय झाली मीटर अपॉन मीटर स्क्वेअर. ते जर वर गेलं तर काय येणार आहे पर मीटर. म्हणजे पर ओहम पर मीटर हे युनिट कोणाचं आहे कंडक्टिव्हिटीचं. हे युनिट लक्षात ठेवा. कंडक्टिव्हिटीचं युनिट महत्वाचं आहे बाळांनो. काय आलं केचं युनिट काय इकडे बघा दॅट इज द पर ओहम पर मीटर. दॅट इज नथिंग बट द कंडक्टिव्हिटी युनिट फॉर कंडक्टिव्हिटी. आणि पर ओहम इज नथिंग बट द सिमेन, म्हणजे सिमेन पर मीटर इज द एसआय युनिट फॉर कंडक्टिव्हिटी व्हाईल द सिमेन पर सेंटीमीटर इज द प्रॅक्टिकल युनिट फॉर कंडक्टिव्हिटी. आणि मग कंडक्टिव्हिटीची इतर डेफिनिशन आहे. मी आता फक्त डेफिनेशन सांगणार आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये आणखीन एक्सप्लेन करतो. व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी. द कंडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज द कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब मटेरियल. म्हणजे एक लक्षात घ्या समजून चला. फॉर एक्झाम्पल मी एखादा जर का इलेक्ट्रोड असा बनवला, एनोड आणि कॅथोड घेतले का नाही आपण, परत नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर त्याच्यामध्ये त्याची लेंथ समजा 1 सेंटीमीटर ठेवली. बघा मी काय म्हणतोय. आणि एरिया पण किती आहे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. आणि त्याचा जर तुम्ही व्हॉल्यूम घेतला तर क्यूब तयार होईल ना. आणि त्या क्यूब मधल्या असलेल्या आयनची संख्या किंवा आयनचा कंडक्टन्स जो आपण जी घेतोय त्याला म्हणायचं दॅट इज द कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब मटेरियल इज कॉल्ड एज द कंडक्टिव्हिटी. ओके. मग या कंडक्टिव्हिटीशीच आपल्याला पुढं मोलार कंडक्टिव्हिटी अँड व्हॉट आर द व्हेरिएशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड डायल्युशन विथ कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. अँड आफ्टर दॅट वी कॅन कम्प्लीट द कोलॉर्स लॉ. ओके. टुडे वी कॅन स्टॉप हिअर. सो धिस वन द कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन परत एकदा लक्षात घ्या बाळांनो. मी परत आणि एक्सप्लेन करेन. कंडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज conductance of unit cube material. Okay, thank you very much.